50% अधिकच्या सरकारी अनुदानावर अवलंबून असलेले आणि कोणत्याही नव्या योजनांचा समावेश नसलेले 887 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक तसेच आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शुक्रवारी सादर केले। मालमत्ता करासह इतर करांमधून 337 कोटी रुपयांचे उत्पन्न गोळा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे। उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत आयुक्तांना करावी लागणार आहे। आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी 29 ठिकाणी शासनाची आरोग्य मंदिरे प्रस्तावित होती, त्यापैकी 20 आरोग्य मंदिरे कार्यान्वित झाली असून ती पूर्ण क्षमतेने सुरू आहेत। उर्वरित 9 आरोग्य मंदिरे यावर्षी कार्यान्वित करण्यात येतील। याशिवाय पालिकेचे 9 प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आरोग्य सुविधा या अंतरसंकल्पीय शीर्षात 130.75 कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून ती एकूण खर्चाच्या 32.63% इतकी आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केलं। महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सर्व 63 शाळा डिजिटल झालेल्या असून सर्व वर्गखोल्या डिजिटल करण्याचे प्रस्तावित आहे असं आयुक्तांनी सांगितलं। सन 2025 ते 26 या वर्षात महानगरपालिकेची प्रारंभिक शिल्लक 161.71 कोटी रुपये, यामध्ये महसुली शिल्लक 1.03 कोटी, भांडवली शिल्लक 144.23 कोटी, असाधारण ऋण व निलंबन शिल्लक 16.45 कोटी रुपयांचा समावेश आहे। सर्व बाजूने मिळणारे महसुली उत्पन्न 401.20 कोटी, भांडवली उत्पन्न 303.97 कोटी, असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न 20.80 कोटी रुपयांचा समावेश आहे। असे एकूण 725.97 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित केलेले आहे।